2 हिरव्या काकड्या स्वच्छ धुवून सालं काढून किसून घेतलेल्या आहेत. अर्धा कप भगर स्वच्छ धुवून घेऊ. यामध्ये काकडीचा किस घालून मिक्स करून 1 तास भगर भिजवून घ्यायचे आहे. साधारण 1 तास झालेला आहे. भगर छान भिजलेली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप, याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता. आवडीप्रमाणे हिरवी मिरचीची पेस्ट घालून परतवून घेऊ. भिजवून घेतलेली भगर घालून थोडंसं परतवून घेऊ. आवडीप्रमाणे सेंधव मीठ, 2 टीस्पून भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेऊ. यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती भगर वाफवून घ्यायची आहे. या पाण्यामध्येच भगर होते, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही. मध्ये मध्ये झाकण काढून भगर हलवून घ्यायची आहे. उपवासाला खाण्यासाठी मस्त टेस्टी काकडीची भगर तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर भगर मोकळी होते आणि खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.